या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला। आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं। आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावर। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू। अनाजी पंत, हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर। त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे। अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना। तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत, त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू। पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गागा भट्ट। आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा। नाही, नको अनाजी पंतांना, त्यांना लांबच ठेवूया। शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा। हाय एक माणूस आहे। कोण? हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलं। गौर से सोच कर देखो जीना, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली। ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खलीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे। नजर ना आए तो ना सही, चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है। राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट, गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे। त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं। त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची। पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला। अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन। आपला निरोप पोहोचणार। राजे गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल। येसू, राजे आहोत आम्ही। राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात। अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत। त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे। आपण एका ताटात एकत्र असा घास घेतलेला आठवतंय? मग आज आम्ही तुम्हाला शांतपणे बसवून जेवायला घालणार आहोत, तेही आमच्या हातानं। कविराज, हे पत्र गागा भट्टांनी दिलंय। येणार नाहीत गागा भट्ट। काय?
तुम्हाला कसं समजलं? अहो, काय विचारतायसा? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही असं होईल का? चला आता चला आमच्या संघ. दादासाहेब पण हे बघा, पण बिन काय नाही, आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो, महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीनं बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल? कशा पायी साव असल्याचा आव आणताय? जो खलितात तुम्ही लिवलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं. राजन, क्या सही क्या गलत, मेरे तो कुछ समझ में नहीं आ रहा. मैं आपसे कितना प्यार करता हूं और मैं ही आपके रास्ते का पत्थर बन चुका हूं. हे मां चंडी, ये मेरा कैसा भाग्य है. मैं आपसे दूर तो नहीं रह सकता, लेकिन मेरे ही कारण गागा भट्ट नहीं आने वाले. एक उत्तम राज्याभिषेक का विधि मेरे कारण नहीं होने वाला. मैं आपको छोड़ के नहीं जा सकता. हा झूठा कविराज. मैत्री म्हणजे त्यागाचा अहेव तंतू, अखंड तंतू, न तुटणारा. मैं तो आपके चरण छूने आया था, लेकिन आपने इस गरीब को गले से लगाया, मित्र का स्थान दिया. कहां आप द्वारकाधीश और कहां ये सुदामा. मेरे तो भाग्य खुल गए. अगर आप मेरे जीवन में ना हो तो मेरा जीवन अधूरा है. ये गरीब निश्चित ही अकेला है. हाँ, मैं आपसे दूर नहीं रह सकता, लेकिन मेरे कारण आपको कोई क्षति पहुंचे ये मैं सहन भी तो नहीं कर सकता. ऐकलं का? पंत तुमच्या सडेतोड भूमिकेमुळे समजा रायगड हादरला. हादरला? अहो, आता शंभूराजे आव आणतायत, पण त्यांनाही कल्पना होती हा जणू. तर कलुषा, हंबीरराव, शंभूराजांच्या आजूबाजूची खणपुसं पार तासलीत की. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? मी जो एवढा विरोध करतोय तो कोणाला? कोणाला? अहो, शंभूराजेंना. हा नाही मग शाक्तांना? नाही नाही, माझा विरोध ना शंभूराजांना ना शाक्तांना. मग माझा विरोध चाललाय तो आपल्या प्रतिष्ठेसाठी. ते झालंच. बरं, ज्या पद्धतीनं आपल्याला रायगडावर आणलं, हातात काढण्या घालून, 2 दिवस माझी मान वर होत नव्हती. मला त्याचा वाचपा काढायचा. असं त्यासाठी ये न के न प्रकारेनं, कुठल्याही मार्गानं विरोध करून, दबाव आणून, शिफारसी आणून तर शिफारसी आणून मला पद पाहिजे. नाहीतर हा अनाजी हा पहिला तुंब होणार. पंत पंत गागा भट्ट का येत नाहीत? आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत. कोण? केशव भट्ट. रघुनाथ पंत हनुमंतेना अटक केली आणि तीही
हरजीराजे दादासाहेबांनी. रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत. काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? काळे तीळ होतीयेत. पांडू कोण इली होती? करत होती. ही वटे काहीतरी लांब नेऊन टाकू पाहिजे. पांडू उचल, लांब काहीतरी नेऊन टाक. कोणाच्या पायबुडी येऊ नको. जा. पायबुडी येऊ नको. बाधत ना लांब टाकूचा. तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, डोळ्यांनी पाहिला आहे ना. आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिस मध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी, आणि आज ते मी कोणालाही नकोसाच झालं. याला म्हणतात कर्माची फळं. तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. काय झालं? मळमळ लागत होतंय जरा. जीजी काय झालं? जीजी तुम्ही पणजी होणार आहे. पणजी. अरे समाधान्या, तू आज जा होणार आहेस. आज जा. आणि मी पणजी आहेस कुठं? राजा ती आई होणार आहे. आणणार तू बाप. बाप कधी समोर एकमेकांशी बोलला नाहीत? फक्त तो एकदा बोललेला. काय? की मला तू आवडतेस वगैरे. असं? पण मी बोलले तर हे आपलं वय. काय हो? आम्ही मालवणी आहोत, तोही राणे आहे आणि आम्ही परब आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला एकदम फिक्स झाला होता की आम्हाला हा जावा भाऊजी पाहिजे. विक्रांचं मोठं काम हलकं केलंयस तू. आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा. गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आई अगं ईशा त्यांना सांगत होती की ऑफिसमध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्करून कोसळल्या खाली. उद्या गावात महाचर्चा आहे बरोबर. तिथं जाऊन आपण सगळी उनी दुनी काढूया की. हे सगळं आपण सहजासहजी सोडायचं नाही. त्या अंजलीला पाडायचं म्हणजे पाडायचं. किती बी काय बी झालं तरी हिंमत हरायची नाही. चांगुलपणात कायम जिंकत असतो हे तू जाऊन दिलेलं आहे. आता तू निवडून येणार आणि सरपंच होणार हे फिक्स आहे. आम्ही जिंकू दिलं तर नव, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही निवडणूक. मी शाही बद्दल काहीतरी बोलतोय म्हणजे आज काहीतरी शाही असणार आहे. बरोबर आहे तुमचं. आपण करतोय शाही पिस्ता रोल. आपली दुसरी रेसिपी पण तितकीच इंटरेस्टिंग आहे बरं का. आपण करतोय खुश्का राईस.